रुग्णालयातील 108 या रुग्णवाहिकेतून थेट दारूची तस्करी केल्या जात असल्याची बाब उघडकीस येताच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार माहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी असलेल्या 108 रुग्णवाहिका क्रमांक MH14L0822 ही काल एका रुग्णाला घेऊन यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात आली। त्यानंतर रुग्णाला दाखल करून थेट एका वाईन शॉपीमधून 4,000 रुपये किमतीचा विदेशी दारू साठा साठवून पांढरकवडा रोडवरील चाचा ढाबा येथे थांबली। या दरम्यान चार्लीच्या जगदीश किसन राठोड यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यावरून त्या परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची चौकशी केली। त्यानंतर या रोडने भरधाव वेगाने एक रुग्णवाहिका जात असताना त्यास थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये विदेशी दारूचा साठा मिळून आलाय। त्यावरून चार्ली पथकाने सदर रुग्णवाहिकेला पोलीस स्टेशनला आणून आरोपी गजानन मोहन जयस्वाल राहणार माहूर यास अटक करण्यात आली आहे। ही कारवाई काल रात्री 12 वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे। यावेळी या रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होता, परंतु पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याला क्लीन चिट देत सोडून दिले। काल 108 ॲम्ब्युलन्समध्ये अवैधरित्या दारू नेत आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यानंतर सदरची ॲम्ब्युलन्स आम्ही धोटे पेट्रोल पंप पांढरकवडा बायपास येथे चेक केले असता त्यामध्ये मॅकडॉन इंग्लिश दारू जवळपास 25 बॉटल दारू मिळून आल्याने ड्रायव्हरच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र दारू दुकाने असल्याने दारूची तस्करीही मोठ्या प्रमाणात केली जाते। काल रुग्णाच्या सेवेसाठी ठेवलेली रुग्णवाहिका थेट दारूच्या तस्करीसाठी वापरली जात असतानाही दारूबंदी अधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे, तर पोलिसांच्या नाकाबंदीतही कोणतीही कारवाई होत नसल्याने दारू तस्करीला वाव मिळत आहे।